आजची ब्रेकिंग न्यूज। रोहणा या गावात जन आंदोलनाचा इशारा। रोहणा हे गाव उमा नदीच्या काठावर वसलेलं असून रोहणा ते बोर्डा या दोन्ही गावाच्या मध्ये डॅमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि रोहणा हे गाव धरणग्रस्त असून या गावचं पुनर्वसन व्हायचं होतं आणि या डॅमपासून जी मदत मिळणार होती ती अगदी तुटपुंजी स्वरूपात त्यांना मिळाली आहे। अद्यापही पुरेपूर मदत रोहणा या गावकरीवासियांना मिळालेली नाही आणि त्यांचा पुनर्वसनाचा जो मुद्दा होता तो देखील अद्याप पूर्ण झालेला नाही। त्यामुळे रोहणा गावकरीवासियांमध्ये अत्यंत रोषाचं वातावरण आहे आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत। त्यामुळे त्यांनी शासनाला जन आंदोलनाचा इशारा केलेला आहे आणि त्याकरिता त्यांनी उमा नदीच्या पात्रामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे। त्याकरिता सर्व गावातील मंडळी, महिला मंडळी तसेच गावकरी उमा नदीच्या पात्रामध्ये बसून उपोषण करत आहेत आणि ह्या नदीला वारंवार पाणी येत राहते आणि यावर्षी पावसाळ्याचं वातावरण एवढं भयानक आहे की कालच नदीला पूर होता आणि अशामध्येच यांनी या पात्रामध्ये उपोषण सुरू केलेलं आहे आणि पाऊस जर आला तर नदीला पूर येऊ शकतो आणि यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेईल। सर्व पोलीस बंदोबस्तात याचं उपोषण सुरू आहे। तरी पण समस्त गावकरीवासियांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर ते उपोषण असंच सुरू राहणार आहे, अशी ग्वाही समस्त गावकरीवासियांच्या वतीने श्री संदीप भाऊ मुळे यांनी दिली। याकरिता संपूर्ण कडक पोलीस बंदोबस्त तसंच सुरक्षा उपकरणं इथे उपलब्ध आहेत, कारण की कधी नदीला पूर येईल काही सांगू शकत नाही, कारण की ढगाळ वातावरण आहे आणि पावसाची शक्यता देखील दाट आहे। ही उमा नदीचं पात्र आहेत। श्री अनंतभाऊ मुळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही गावकरी मंडळी रोहणा येथील आमच्या सर्व मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू, असा इशारा सर्व गावकरीवासियांनी इथे दिला। तेव्हा शासनाने याकडे लक्ष द्यावे आणि सर्व मागण्या मान्य